हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काही टेक्निकल कारणामुळे आपली बॅच झालेली नव्हती, म्हणून मी तुम्हाला आजच्या बॅचचा व्हिडिओ पाठवतो आहे. ओके, तो व्हिडिओ पाहायचा आणि प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. काही अडचण आली तर मला संपर्क साधायचा. ओके, फोन किंवा मेसेज केला तरी चालेल. तर परवाच्या दिवशी, कारण कालही आपली बॅच झाली नाही, काल तुम्हाला होमवर्क दिलं होतं, काही तिघा चौघांनी मला पाठवलेलं आहे आणि जे काही गडबड झाली होती त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये ते पण त्यांना करेक्ट करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर परवाच्या दिवशीपर्यंत म्हणजे कालपर्यंत जे काही आपण प्रॉब्लेम्स बघितले ते नॉर्मल नंबरचे होते, म्हणजे त्यामध्ये आपण 0 पॉईंटमध्ये असा कुठला नंबर घेतला नाही. पण आज आपल्याला ती गोष्ट शिकायची आहे. म्हणजे जर समजा 0 पॉईंटमध्ये जर काही आकडा असेल तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. ठीक आहे. तुम्ही म्हणाल याचं कॅल्क्युलेशन काय आहे, लॉग काढायचा, कॅरेक्टरिस्टिक्स काढायचा, मॅट्रिक्सचा काढायचा, दोन्ही याचा लॉग काढायचा, लॉगचा पहिला फंडा वापरायचा, मल्टिप्लिकेशन जर असेल तर ॲडिशन त्याची करायची आहे ना. पण इथे की नाही एक छोटासा ट्विस्ट येतो, तो ट्विस्ट आपल्याला बघायचा आहे. ओके, तर ठीक आहे, आपण पाहू, चालू करू आपण. तर सुरुवातीला याला काय करायचं आहे, आपल्याला एक नाव द्यायचं आहे. ओके, तर नाव देऊ आपण. बघा कसं करायचं. तर पहिल्याच्या काही स्टेप्स तुमच्या लक्षात असेलच, तर त्या थोड्याशा मी फास्ट घेतो आहे. बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले काय करतो आपण, लेट एक्सची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो, ही म्हणजे 4953 मल्टिप्लाइड बाय 0.25. त्याच्यानंतर काय करत असतो आपण, अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे दोन्ही साइडला काय करायचं, लॉग अप्लाय करायचा. करा मग लॉग अप्लाय. पहा काय होते. तर पहा, एक्स वर लॉग अप्लाय करायचा आहे म्हणजे तो ही लॉग एक्स. त्याच्यानंतर या मल्टिप्लिकेशन वर लॉग अप्लाय करायचा आहे म्हणजे लॉग ऑफ धिस मल्टिप्लिकेशन, म्हणजे लॉग ऑफ 4953 मल्टिप्लाइड बाय 0.25. ओके, त्याच्यानंतर पुन्हा लॉग एक्स ॲज इट इज इक्वल टू लॉग ऑफ. आता पहिला फंडा जसा इथे आपण लिहिलेला आहे बघा, लॉग ऑफ एम क्रॉस एन जर असेल तर आपण त्याला काय लिहित असतो, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. तर याला एम म्हणा मल्टिप्लाइड बाय याला एन म्हणा. मग आता बघा लॉग ऑफ एम, एम ची व्हॅल्यू किती आहे, 4953 प्लस, कारण मधात काय ठेवायचं आपल्याला, प्लस ठेवायचं. त्याच्यानंतर लॉग ऑफ एन, एन ची व्हॅल्यू किती आहे 0.25, तर 0.25. ओके, बस. आता याचे लॉग फाइंड आउट करा. लॉग तो फाइंड आउट करता येतच असेल तुम्हाला, आहे ना. तर लॉग कसे फाइंड आउट करायचे आहे तुम्हाला बघा, लॉगॅरिथम मध्ये जायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये की तुम्हाला दिलेले आहे फर्स्ट 2 डिजिट, म्हणजे 10, 11, 12, 13 असे काहीतरी डिजिट दिलेले आहे. लॉगॅरिथम जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही चेक करा. आणि इथे काहीतरी दिलेले आहे तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, आणि इकडे कुठेतरी तुम्हाला दिलेला आहे मीन डिफरन्स. त्या मीन डिफरन्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहे ना. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आता कॅरेक्टरिस्टिक्स काढता येतच असेल. आता तुम्ही म्हणाल सर काही पोरांना प्रॉब्लेम आहे, सर कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी तर आपण डेसिमल पॉईंटचा वापर करतो, पण इथे डेसिमल पॉईंट नाही आहे. मग डेसिमल पॉईंट नाही तर कॅरेक्टरिस्टिक्स कसा काढायचा, एकदम इझी आहे. याला काही नाही असं लिहू शकतो आपण बघा, 4953.0 आहे ना, भेटला डेसिमल पॉईंट. मग डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे बघा, 4 डिजिट आहे ना. हा पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, चौथा डिजिट. कंपल्सरीली त्याच्यातून एक मायनस करा, म्हणजे किती डिजिट उरले, 1, 2, 3 डिजिट. ठीक आहे. म्हणजे मग तिने याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती, 3. पुन्हा एकदा सांगतो, डेसिमल पॉईंटच्या आधी 4 डिजिट आहे, त्याच्यातून कंपल्सरीली एक मायनस करा, जेवढे आकडे उरले तो आपला कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर पॉइंट मध्ये इथे आपण घेत असतो मॅन्टिसा आपल्याला लॉग टेबल वरून काढावा लागतो. कसा काढायचा, तर या 4953 चे 3 भाग करायचे. हे जे डबल डिजिट नंबर आहे इथे 49 शोधायचा, त्याच्यानंतर 0 to 9 मध्ये 5 शोधायचा, आणि मेन डिफरन्स मध्ये, ठीक आहे, 495 चा विषय संपला, 495 चा विषय संपला, उरला किती, 3.
3 हा मेन डिफरन्स मध्ये शोधायचा. ठीक आहे, 3 हा मेन डिफरन्स मध्ये शोधायचा. म्हणजे इथे कुठेतरी तुम्हाला माहित आहे का, कन्सिडर करा, खाली आल्यानंतर इथे कुठेतरी 49 दिसणार. त्याच्यानंतर की 5 मध्ये कन्सिडर करायचं, म्हणजे 5 मध्ये जायचं तर इथला आकडा कन्सिडर करायचा. ठीक आहे, तर इथे काहीतरी असेल तुमचं, थांबा मी चेक करून सांगतो. इथे काहीतरी असेल तुमचं कदाचित 6946 असेल. ठीक आहे, तुमच्या लॉग टेबल मध्ये तुम्ही चेक करू शकता काय आहे तुमचं 6946. ठीक आहे, तर 6946. ओके, जर दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा, झूम करून पाहण्याचा प्रयत्न करा, दिसून जाईल. ओके, त्याच्यानंतर याच रो मध्ये पुढे जायचं, मेन डिफरन्स मध्ये 3 शोधायचा आहे. तर मेन डिफरन्स मध्ये 3 शोधा, इथे कुठेतरी आकडा असेल तो, आणि त्यामध्ये दिसत असेल काहीतरी 3. ठीक आहे, तर इथे तुम्हाला की नाही 3च दिसत असेल. तर सिम्पली काय करतो असतो आपण, 4946 मध्ये 3 ऍड करत असतो. म्हणजे जो काही आपल्याला मॅन्टिसा मिळतो त्या मॅन्टिसा मध्ये मेन डिफरन्स आपण ऍड करतो. म्हणजे आन्सर किती येईल बघा, 6946 प्लस किती ऍड करायचे, 3, म्हणजे सरळ सरळ 6949. ओके, तर मॅन्टिसा किती आला आपल्या याचा, 6949. म्हणजे हा कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा मॅन्टिसा, म्हणजे सरळ सरळ कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. ओके, सुरुवातीला याच्यावर आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस तसंच याचं, पण याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती, याचा कॅरेक्टरिस्टिक्स काढत असताना एकदम सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. या नंबर मध्ये किती झिरो आहे ते काउंट करायचे सरळ सरळ. किती झिरो आहे, दिसून तर एकच राहिला, तो एक म्हणजे आपला झाला कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स किती झाला आपला इथे, 1. ओके, म्हणजे बघा तुम्हाला अजून 2-3 सिच्युएशन सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, कन्सिडर करा 0.25 आहे, तर एकच झिरो आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स 1. 0.025 आहे, तर इथे 2 झिरो आहे, हा पहिला झिरो हा दुसरा झिरो, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स 2. असंच जर समजा 0.0025 असेल तर इथे कॅरेक्टरिस्टिक्स किती, 3. का बरं, कारण 1 2 3 झिरो आहे. पण आपण नुसतं एक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा 2 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा 3 कॅरेक्टरिस्टिक्स असं लिहत नसतो अशा सिच्युएशन मध्ये. मग काय लिहत असतो, तर एक तर -1 किंवा -2 किंवा -3 किंवा मग 1 बार 2 बार 3 बार. ठीक आहे, पण आपल्याकडे सिच्युएशन आहे ही वाली 0.25, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किती आला त्याचा 1. तर नुसता 1 नाही लिहायचा, काय लिहायचा, -1. एक तर -1 लिहू शकता किंवा बार लिहू शकता, पण आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे म्हणून मायनस कन्सिडर करायचं ते, कारण बार मध्ये कन्फ्युजन होते. त्याच्यानंतर 25, पुन्हा तेच की मॅन्टिसा फाइंड आउट करत असताना आपण डेसिमल पॉईंटचा विचार नाही करत, म्हणजे कन्सिडर करा डेसिमल पॉईंट नाही आहे इथे. मग डेसिमल पॉईंटचा विचार करत नाही म्हणजे हा जो आकडा आहे हा किती आहे, 25 आहे सरळ सरळ. म्हणजे तुम्हाला इथे कुठेतरी की 25 शोधावा लागेल आणि तो आपल्याला 0 मध्ये बघावा लागेल. तर इथला नंबर शोधायचा, तर तो नंबर काहीतरी असेल 25चा 0 मध्ये, म्हणजे 3979 येत असेल काहीतरी. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काहीतरी दिसत असेल 3979, तुमच्या लॉग टेबल मध्ये बघून घ्यायचा. ओके, तर हे मिळालं आपल्याला, म्हणजे 1 झाला कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे -1 झाला कॅरेक्टरिस्टिक्स, आणि 3979 झाला तुमचा मॅन्टिसा. आता इथे माहिती का काय होते पहा, स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे हा टेबल तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर मी तो मोडतो आहे कारण. ठीक आहे, ओके, स्क्रीनशॉट घेणं झालाच असेल तुमचा, मोडतो मी त्याला. पहा आता ही जी सिच्युएशन आहे, या सिच्युएशनला आपण की नाही जनरली कसं लिहिणार, या सिच्युएशनला आपण जनरली लिहिणार अशा पद्धतीने. बघा, 3.6949 प्लस मायनस मायनस 1.3979, बरोबर आहे. मग जर समजा ही सिच्युएशन तुमच्या समोर आली तर तुम्ही 100% याला काय कराल, सबट्रॅक्ट करा, बरोबर आहे. म्हणजे याची मांडणी करत असताना कशी कराल तुम्ही, 3.6949 मायनस 1.3979, बरोबर आहे. आणि हमखास गॅरंटीने सांगतो तुम्ही याची काय कराल, सबट्रॅक्शन करा. पण मित्रांनो आपल्याला इथे नॉर्मल कॅल्क्युलेशन्स करायचे नाही, आपल्याला इथे लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स करायचे आहे.
त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळी अरेंजमेंट करावं लागेल. लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन म्हणजे भरपूरदा मी तुम्हाला की सुरुवातीला बोललो असेल की मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन करावं लागतं, कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण ज्या वेळेस नॉर्मल नंबर असतात तेव्हा आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन करतो, पण जेव्हा 0 पॉईंट येतं ना त्यावेळेस आपण नॉर्मल कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही. त्याच्यासाठी लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशनची आवश्यकता पडते. लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन म्हणजेच मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन वेगळं, कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन वेगळं. ठीक आहे, कारण अशी सिच्युएशन आली तुमच्या लक्षातही असेल मॅन्टिसा ऍड करायचा आहे, कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, तरी तुम्ही माहित आहे का गडबडीमध्ये सबट्रॅक्शन करा आणि सबट्रॅक्शन केलं का चुकलं. ठीक आहे, त्याच्यासाठी एक टेक्निक वापरणार आहे आपण. ती टेक्निक म्हणजे सरळ सरळ हा जो काही आकडा आहे आपल्याकडे, ठीक आहे, याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा अशा पद्धतीने अरेंज करणार. ठीक आहे, तर बघा कशा पहा. आता हा आकडा आहे माझ्याकडे 3.6949. याला मी कसं लिहिणार बघा, हा राहील माझा कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा राहील माझा मॅन्टिसा. म्हणजेच आता 3 ॲज इट इज ठेवणार मी. ओके, त्याच्यानंतर प्लस मध्ये याला कसं लिहिणार मी 0.6949. ठीक आहे, म्हणजे हा राहील माझा कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्लस हा राहील माझा मॅन्टिसा. ओके, कारण लॉग ऑफ म्हणजे जर समजा एखाद्या नंबरचा लॉग काढायचा असेल तर लॉग हा या दोनच्या अनुसारच आपल्याला मिळतो आहे ना. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे, जर समजा लॉग ऑफ नंबर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. म्हणजेच हा जो काही नंबर आहे या नंबरला आपण अशा पद्धतीने अरेंज करू शकतो. का बरं करू शकतो, कारण जर समजा याचं मी कॅल्क्युलेशन केलं, कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसाला जर ऍड केलं तर मला वरचा नंबर पाहायला मिळतो आहे ना. म्हणजे 0.6949 मध्ये जर 3 ऍड केला तर सरळ मला हाच नंबर मिळणार आहे वरचा 3.6949. म्हणजे इन शॉर्ट या नंबरला आपण अशा पद्धतीने अरेंज करू शकतो आहे ना. करा मग अरेंज, बघा काय होते तर. ठीक आहे, या नंबरला कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा मध्ये कन्सिडर करायचं. बघा 3 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स प्लस 0.6949 म्हणजे हा झाला मॅन्टिसा. ओके, त्याच्यानंतर तसंच माहित आहे का याला पण अरेंज करायचं. ओके, -1 झाला आपला कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर प्लस मॅन्टिसा म्हणजे काय आहे 3979. म्हणजे मॅन्टिसा कधी पण 0 पॉईंट मध्ये असतो हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे मॅन्टिसा कसा लिहायचा 0.3979. ओके, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा ऍड केला तर तुम्हाला हा नंबर पाहायला मिळतो. म्हणजे आपण जी अरेंजमेंट केलेली आहे ती काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर झालं. याच नंबरला अशा पद्धतीने लिहितो तर लिहून टाका. पहा -1 प्लस 0.3979 संपलं. आता एक काम करा, बघा काय येतं. हा कॅरेक्टरिस्टिक्स, हा मॅन्टिसा, हा कॅरेक्टरिस्टिक्स, हा मॅन्टिसा. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल, कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन, मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ की नाही आपण त्याला म्हणतो गधे घोडे सेपरेट करा. गधे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, घोडे म्हणजे मॅन्टिसा. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सला जवळ आणा, मॅन्टिसाला जवळ आणा. बघा कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, इकडे कॅरेक्टरिस्टिक्स आहे -1 म्हणजे -1 कॅरेक्टरिस्टिक्स जवळ. त्याच्यानंतर मॅन्टिसा प्लस मध्ये आहे म्हणून प्लस 0.3949. ओके, आणि इकडचा मॅन्टिसा तोही प्लस मध्ये आहे म्हणजे प्लस 0.3979. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन, मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन. तुमच्या लक्षात झालं. कॅल्क्युलेशन्स आता नॉर्मली कॅल्क्युलेशन्स करायचे बस. ह्याच 2 स्टेप थोड्याशा वेगळ्या घेतल्या आपण. का बरं, कारण सिच्युएशन आपली 0 पॉईंट मध्ये आहे म्हणून. ठीक आहे, मग 3तून 1 गेला, 2 राहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस याचं कॅल्क्युलेशन, सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं.
ठीक आहे, म्हणजे सिम्पली ॲडिशन, म्हणजे सरळ सरळ हाच नंबर असेल तो कन्सिडर करा 0.6949 आणि 0.3979. तर सरळ सरळ किती बघा, 9 18 18 8 हातचाला 1, 4 आणि किती होते 5, म्हणजे 7 5 12, 12 2 हातचाला 1, 9 18 18 19 19 9 हातचाला 1, 6 7 6 7 7 3 10 10 0 हातचाला 1 1 1 आणि पॉईंटची पॉईंट. तर हा लॉग आपल्याला मिळाला. ठीक आहे, सॉरी हा मॅन्टिसा आपल्याला मिळाला. ठीक आहे, बघा मॅन्टिसा किती आहे 1.0928. ओके, तर हा कॅरेक्टरिस्टिक्स, हा मॅन्टिसा. पुन्हा तेच करायचं, कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. ओके, मग आता कॅरेक्टरिस्टिक्स निघाला आपला, कॅरेक्टरिस्टिक्स किती होता आपला 2, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर करा माझा 2 राहील. ओके, आणि मॅन्टिसा किती निघाला तर 1.0928, म्हणजे हा राहील माझा मॅन्टिसा. ओके, म्हणजे सिम्पली मला काय करावं लागेल, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मॅन्टिसा ऍड करावं लागेल, म्हणजे सरळ सरळ या दोघांची करायची ऍडिशन. ऍडिशन करता येत असेल, इथे 2 आहे म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 2.0000, बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला 8 8 2 2 9 9 0 0 2 आणि 3. ठीक आहे, तर हा आहे आपला लॉग. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा, कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा, त्याची व्हॅल्यू किती आली आपली, सरळ सरळ 3.0928. ओके, 3.0928 हा मिळाला आपल्याला फायनल लॉग. ओके, कोणाचा, या 2 नंबरचा. इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन सिम्पली करायचे, म्हणजे 2 आणि 3 बाकी ॲज इट इज, म्हणजे तुम्हाला करता येतच असेल, नसेल करता येत तर विचारून घ्यायचं. ठीक आहे, तर हा मिळाला आपल्याला लॉग फक्त. आता काढायचा आपल्याला अँटीलॉग. तर अँटीलॉग ही तुम्हाला जमतो, बघा अँटीलॉग कसा काढायचा. तर पहा, स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात पहिले अँटीलॉग काढायचा असेल तर काय करतो आपण, अप्लाइंग अँटीलॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला अँटीलॉग अप्लाय करतो, म्हणजे लिहिताना अप्लाइंग अँटीलॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला अँटीलॉग, म्हणजे इथे अँटीलॉग वापरावं लागेल, इथे पण अँटीलॉग अप्लाय करावं लागेल. म्हणजे बघा काय होते तर अँटीलॉग ऑफ किती आहे, लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू, इथे पण अँटीलॉग अप्लाय करावं लागेल, म्हणजे अँटीलॉग ऑफ धिस नंबर. ठीक आहे, म्हणजे अँटीलॉग ऑफ कोणता नंबर आहे आपल्याकडे 3.0928. ठीक आहे, 3.0928. ओके, मग आता तुम्हाला तर माहित आहे बाकी अँटीलॉग लॉग कॅन्सल होत असते, म्हणजे अँटीलॉग लॉग कॅन्सल, म्हणजे उरणार काय फक्त एक्स. ओके, मग आता एक्स जर समजा उरत असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहावं लागेल. व्हॅल्यू किती मिळते आपल्याला बघा आता. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू भेटली आपल्याला आता. ठीक आहे, अँटीलॉग पाहावं लागेल आपल्याला कशामध्ये, तर कोणाचा अँटीलॉग पाहावं लागेल 3.0928चा. आता अँटीलॉग कसा पाहायचा, अँटीलॉग पाहण्यासाठी 3 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करायचा नाही. मग अँटीलॉग कोणाचा पाहायचा, त्या अँटीलॉग पाहायचा फक्त 0.928चा. मग या कॅरेक्टरिस्टिक्सचं काय करायचं, त्याला का चुलीत टाकायचं का, नाही, चुलीत फक्त लाकडं टाकायची. ठीक आहे, 3चा वापर कशासाठी करायचा, डेसिमल पॉइंट पुट करण्यासाठी. ठीक आहे, तर पुन्हा अँटीलॉग मध्ये जायचं आहे ना, हे लॉगॅरिथम असते, इकडे पेज पलटवल्यानंतर अँटी लॉगॅरिथम असेल, इथे भलेही दिसत नसेल पण तुमच्या लॉग टेबल मध्ये बघायचं. सिच्युएशन असेल पहिले 2 डिजिट, तर ते 2 डिजिट माहित आहे का तुमचे असेल, कन्सिडर करा 0.00 पासून असेल, 0.00 पासून असेल बघायचं तुमच्या याच्यामध्ये. तर आपल्याला की नाही 0.00, 0.01, ठीक आहे, त्याच्यानंतर 0.03,
असं कुठपर्यंत जायचं आहे 0,9 पर्यंत. तर एक आकडा असेल तुमचा 0.09. वरती ती सिच्युएशन 0 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे मीन डिफरन्स ओके. मीन डिफरन्स कितीचा 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. मग आता काय करायचं बघा, 0,9 शोधायचा पहिल्या कॉलम मध्ये, पहिल्या 2 डिजिट मध्ये. चला 0,9 भेटला कन्सिडर करा. त्याच्यानंतर 2 कन्सिडर करायचं, म्हणजे इथला कन्सिडर करायचा 2. हा जो काही नंबर आहे तो नंबर लिहून टाकायचा. आता मी पाहतो आणि तो नंबर लिहितो. काहीतरी नंबर आहे तो 0,9चा 2 मध्ये, म्हणजे 1236. ठीक आहे, 1236. ओके. हा काहीतरी मला काय मिळाला, नंबर मिळाला. त्याच्यानंतर 8चा मीन डिफरन्स. 8चा मीन डिफरन्स म्हणजे ह्या इथे आहे 8चा मीन डिफरन्स आहे ना, थोडासा लंबा आहे. ह्या इथे कुठेतरी 8चा मीन डिफरन्स. तर 8चा मीन डिफरन्स ही बघतो मी. 8चा मीन डिफरन्स म्हणजे 2. ठीक आहे. तुमच्या लॉग टेबल मध्ये बघा, तुम्हाला दिसून जाईल. पहा किती येते आन्सर. तर सरळ सरळ काहीतरी येत असेल 1236. ओके. आणि त्यामध्ये किती ऍड करायचे आपल्याला 2, म्हणजे सरळ सरळ किती होते बघा 1236 म्हणजे 6 2 किती 8. त्याच्यानंतर 3 3 आणि 12 12, म्हणजे आन्सर किती आला आपलं 1238. ठीक आहे. तर आन्सर आला आपला 1238. ओके. पण पुन्हा तीच गोष्ट, 3 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर कशासाठी, डेसिमल पॉईंट पुट करायसाठी. तर लक्षात घ्यायचं कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे आपल्याकडे 3 आहे ना. त्याच्यामध्ये कंपल्सरीली एक ऍड करा. एक ऍड केल्यानंतर किती होते 4, म्हणजे 4 घरं सोडून पॉइंट द्यायचा. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4, 4 सोडून पॉइंट. तर धिस इज अवर फायनल आन्सर. तर हे आहे आपलं लास्ट आन्सर. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नोटबुक मध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यासाठी 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. लागेल तर तुम्ही माहित आहे का हे आन्सर बरोबर आहे का चुकला, तुमच्या कॅल्क्युलेटर वरही तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, कॅल्क्युलेटर वरही अशाच पद्धतीचं काहीतरी आन्सर असेल. ठीक आहे. चलो, स्क्रीनशॉट काढलाच असेल तर एक काम करू आपण, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू कसं होते तर. ठीक आहे. तर एक काम करतो, इथे लागेल तर मी स्टॉप करतो, कारण व्हिडिओ जर समजा मोठा झाला तर अजून तुम्हाला की नाही पाहायला थोडंसं कन्फ्युजिंग होईल. ठीक आहे. तर सध्या मी इथे स्टॉप करतो. अशाच पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कसाठी आपल्या ग्रुपवर पाठवून देईल. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम नोट करायचे आणि अशाच पद्धतीचे काही प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवून देतो आणि ते सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचे. ओके. होमवर्क सगळ्यांनी करायचं फक्त. ठीक आहे. तर आज स्टॉप करतो आम्ही. धन्यवाद.